महाराज, नारायण. माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला आता जे भूमिका मांडली, मला तर मंत्री महोदयांचं उत्तर ऐकत असताना मंत्र्यांचं दुःख मांडतायत का मंत्री, असं मला वाटत होतं. राज्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा उल्लेख त्यांनी केला आणि अध्यक्ष महाराज, आता परिस्थिती अशी आहे की अनेक गावं यांनी संपूर्ण गावाला पाणी दिलेले असे फोटो काढलेले आहेत. मी तेव्हा लोकांना विचारलं, बाबा फोटो का काढलेत, पाणी मिळालं का? नाही, ते अधिकारी आले, फोटो काढा म्हटलं, पाणी भेटलं असं सांगा म्हटलं, भेटलं. असं करून त्यांनी अनेक गावामध्ये फोटो काढून प्रधानमंत्री मोदयांना पाठवलं, म्हणजे दिल्लीला पाठवलं. आणि ती गावं आता हर घर में नल, नल में जल अशा पद्धतीच्या योजनेनं पूर्ण झाल्यात असं पसंत तुम्ही सांगितलेलं आहे. पण अशी परिस्थिती आता नाही आहे. वास्तविकता आहे ही तुम्हाला यानं मला नाकारता येत नाही. त्या तक्रारी तुमच्याकडे पण येत असतील असं मला वाटतं आहे. पण जी काही आता परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे की अनेक गावं खोदून ठेवलेली आहेत, नळ योजना पूर्ण झालेल्या नाहीत, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आपण दिलेले नाहीत आणि त्याच्यामुळे कामं होत नाही, अशी परिस्थिती आहे. मला सांगा की टाइम बॉन्ड प्रोग्राम तुमचा की किती दिवसात या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देणार आपण, आणि ह्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणालात ना, प्रधानमंत्र्यापासून तुम्ही आम्हाला सगळ्यांना लोकांना पाणी, शुद्ध पाणी पाजायचं आहे, तर शुद्ध पाणी पाजण्यासाठी योजना आहे, लोकांना पाणी नाही पाजायची आहे. त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीनं ही थट्टा आणि मस्करी या राज्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून सुरू आहे, आपण सांगता की केंद्राने पैसा दिला नाही, राज्य सरकार आम्हाला पैसे देत नाही, तर मग आखरी आपण काय करणार त्याचा एक टाइम बॉन्ड प्रोग्राम. राज्याचे अर्थमंत्री पण सभागृहात बसलेले आहेत. दादा, हे मोठा प्रश्न आहे. आपण पिण्याचं पाण्याचा प्रश्न प्रधानमंत्र्यापासून आपण सगळेजण याला लागलेलो कामाला, स्वच्छ पाणी लोकांना पाजायला. कॉन्ट्रॅक्टरचे पैसे मिळाले नाही म्हणून लोकांनी कामं बंद करून टाकली. केंद्र सरकारने पैसे देत नाही म्हणून आपण राज्याने, पण आता राज्य काय, राज्याची स्थिती काय, पिण्यासारख्या महत्त्वाच्या पाण्याच्या योजनेसाठी पैसे नाहीत, अशा पद्धतीचं अनेकदा तक्रारी येतात. कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात आहेत, योजना तशाच पडलेल्या आहेत. त्यामुळे काय निधी उपलब्धतेचं काय राहील आणि ह्या योजना टाइम बॉन्ड प्रोग्राममध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण कशा होतील त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही योजना 2016 मध्ये मंजूर झालेली नाना. ही योजना जी आहे ही जुनी योजना आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये आपण जो विषय मांडला तो वेगळा विषय आहे. आत्ताच दादा इथे बसले, जवळपास 2000 कोटीच्या वरती राज्य हिशामधून हे पैसे दिले दादानी. आता 2000 कोटी दिले जवळपास, त्याच्यामध्ये आदिवासींचे आता 300 कोटी दिले. आपलं म्हणणं बरोबर आहे, पण ही स्थिती फक्त आपल्या राज्यापुरती नाही आहे, पूर्ण देशाची ही स्थिती आहे. त्यामुळे आपल्याला 7000 कोटी रुपयाची देयक आहे. पण राज्याने या ठिकाणी राज्याने आत्ताच 2100 कोटी रुपयाचा जवळपास मागासवर्गीय आणि जनरल याच्यामधून 2100 कोटी रुपये दिलेले आहे. पैसे आम्ही देतो आहे. 50,000 योजनांपैकी 27,600 योजना आमच्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. जरी केंद्राने पैसे दिले नसले तरी या 6 महिन्यात राज्याने जवळपास 4000 कोटी रुपये दिलेले आहेत. चला पुढे जाऊया ना, पुढे जाऊया ना. आलं ना, उत्तर आलंय ना साहेब, उत्तर आलंय.